आपण जेव्हा सिलेंडर चालू करतो हा चालू होतो बऱ्याच वेळेस दूध वगैरे आपण याला तापवायला ठेवतो ना याच्यावर किंवा बरेच जण फोनवर लागून जातात त्यावेळेस काय होतं असा गॅस विझून जातो त्यावेळेस काय होतं मध्ये इथे भरपूर प्रमाणात गॅस लीक होत असतो बरोबर. त्यावेळेस जर आता हे चालू आहे त्यावेळेस मी चालू केलं चालू होताना नॉर्मलच चालू आहे भडका झाला इथे भडका होणारच नाही. हा काय करतो माहितीये का जेव्हा याला असं बंद होतो ना तेव्हा गॅसचा जो 100% जो गॅस असतो ना तो डायरेक्ट कट करून हा फक्त 2 आणि 3% आणतो. हा असा घरामध्ये अर्धा 1 तास सुद्धा चालू राहिला तर घरात कधीही आग लागणार नाही. कारण हा गॅस कसा असतो 1 ते 2% हवेमध्ये मिक्स होऊन जातो. म्हणजे हा लीक पण होत असेल ना हवेमध्ये मिक्स होतो आणि भक्क नाही करणार. आणि आपला जर हा डिव्हाइस नसता ना तर हा काय करतो घरात जमिनीवर बसवतो आणि त्यावेळेस जर घरात तुम्ही फॅन चालू केला लाईट चालू केला त्यावेळेस तो स्फोट होतो आणि तो फुटण्याचे चान्सेस खूप वाढतात. हा एवढाच गॅस आहे ना 1 आणि 2% निघतोय जो आता एवढ्या वेळापासून चालू आहे. मी चालू करतो ना चालू होतं नॉर्मलच चालू आहे भडका होणार नाही आणि त्यांनी तेवढा गॅस हे केलेला आहे. दुसरं म्हणजे आता हे काम चालू आहे इथे बरोबर काम चालू आता जसं तुमची हा पाईप तुटलेला होता तो पाईप तुटला म्हणजे इथे तुमचा लीक आहे. आता हे चालू आहे त्यावेळेस मी हा खेचून घेतला हो आता काय झालं इथे बंद झाला. हा बंद झालं पण इथून गॅस तर निघत असेल ना का बरं नाही निघत डिवाइस आहे ना या डिवाइस म्हणजे मी किती पटकन खेचलं म्हणजे मी खेचतोय त्याच्या आधी त्यांनी तिथं बंद केलं. मी खेचतोय त्याच्या म्हणजे मला कळत नाही त्याच्या आधी त्यांनी काय केलं इथे डायरेक्ट बंद केलं. म्हणजे तुमचा आता जसा हे फाटलेला पाईप होता हा तुमचा फाटलेला पाईप आहे याला आपण इथे लावलं असतं जोपर्यंत हा पाईप लिकेज किंवा हा कट करत नाही तोपर्यंत याने गॅस चालूच नसता केला. म्हणजे याचं कळलं की मी चालू याच्यात खेचूनही घेतला तरी हा काय करतो त्याला डायरेक्ट लॉक करून टाकतो. लॉक करून आता मी याला लावून टाकतो. आता हा लावल्यानंतर मी याला चालू आता हे चालू आहे हा चालू नाही होणार आता मी याला बंद केलं परत चालू प्रयत्न करतो नाही होणार गॅस चालू करणारच नाही. आणि याला कळलेलं की इथे लिकेज झाला होता त्याच्यासाठी काय परत हे बटन 3 वेळेस दाबायचे हे बटन बंद करून टाकायचं 3 वेळेस दाबायचे 3 वेळेस दाबला गॅस गेला पुढे. आता हा चालू केला. आता दुसरं काम करताना एकाच्या घरामध्ये सिलेंडर फुटला तो फक्त त्या घराने त्रास हे होणार शेजारच्या घरात सुद्धा फोडून टाकेल. त्याच्या वेळेस काय आपण एखादा स्वयंपाक करतोय समोर सिलेंडर फुटला समोरचा तर आपल्याला याच्यात डिव्हाइस नसतात तर काय आपलं सिलेंडर पण फुटेल त्याच्याने त्या जो प्रेशर असतो ना त्या प्रेशरने आपला सुद्धा सिलेंडर फुटतो. पण त्यावेळेस हा काय होतो सिलेंडर आपला हलतो. आता इथे गॅस चालू आहे त्यावेळेस हा सिलेंडर हलून गेला बंद झाला ओ काकू सारखं विदिन सेकंड मध्ये डायरेक्ट बंद. त्यावेळेस मी इथं पेटवलं नाही पेटलं आणि त्यांनी काय झालं त्याला कळलं की सिलेंडरला काहीतरी झालेलं आहे लगेच त्यांनी इथे बंद करून टाकलं. आता मी किती प्रयत्न चालू करण्याचा प्रयत्न केला नाही करणार चालू त्यासाठी परत इथे काय करायचं बंद करायचं. तुम्हाला बटन दिलेले ते बटन 3 वेळेस दाबायचं हे 3 वेळेस दाबल्यानंतर तो काय करतो हा चालू करतो.